ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वारंवार फोन करूनही कृषी मंत्री फोन उचलत नाहीत असा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय। मात्र इतर पक्षाच्या आमदारांचे फोन एका मिनिटात उचलतात। घर की मुर्गी दाल बराबर अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची अवस्था आहे, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंवर आरोप केलेत। ज्या शेतकऱ्यांवर अजितदादा जीव ओवाळून टाकत होते की ताटात उष्ट राहिल्यानंतर सुद्धा अजितदादा शेतकऱ्याचं अन्न वाया घालू नका असा संदेश देत असतील, आणि त्याच खात्याचे मंत्री पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांनी 5दा फोन केल्यावर उचलत नाहीत, मात्र आमदार रवी राणाचा फोन एका मिनिटात उचलून त्यांच्यासोबत संवाद साधतात। याला म्हणतात घर की मुलगी दाल बराबर। त्याच्यामुळं दत्ता मामांच्या अशा वागण्याचा आमच्यासारख्याला त्रास होतोय। आमच्यासारख्याला म्हणजे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना, की एकदा फोन उचलून विचारा तर की काय करायचं आहे, ते कंपनीवर FIR करायची आहे की ते अधिकारी मुजोर आहेत, एवढं तर विचारा। चेंबूर दुर्घटनेचा अहवाल आम्हाला मान्य नाही असं देशपांडे म्हणतायत। प्रशासनाने अद्याप कुठलीही कारवाई केली नाहीये। मनसे आता या विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा देखील संदीप देशपांडेंनी दिलाय। अहवालामध्ये या सगळ्यांना क्लीन चिट देण्याचा प्रकार झाला, म्हणजे कोणीच जबाबदार नाही। जो अहवाल आलेला आहे तो अहवाल आम्हाला मान्य नाही। अगदी महापौरांनी सुद्धा सांगितलं हा अहवाल मान्य नाही। सगळ्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्याबद्दल म्हटलं की अहवाल मान्य नाही। तरी सुद्धा प्रशासनाने त्या संदर्भात कुठलीही कारवाई किंवा भूमिका ही जाहीर केलेली नाही। त्यामुळे या सगळ्या गैरप्रकाराबद्दल महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोकाचं आणि तीव्र आंदोलन करेल। शेतकऱ्याची लेकरं म्हणून घेता तर शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण आणा अशी मागणी कैलास पाटील यांनी केली आहे। आमदार कैलास पाटलांचा ओमराजे निंबाळकरांना सल्ला पाहायला मिळतोय। सत्तेतून शेतकरी विरोधी धोरण बदलून घेण्याची कैलास पाटील यांची मागणी आहे। सरकारची इच्छाच नाही। सरकार म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करतच नाही। सरकार काम करते विमा कंपन्यांसाठी। विमा कंपन्याला ज्या गोष्टीच्या फायदेशीर राहतील विमा कंपन्याला अशाच पद्धतीचे नियम लावले जातात आणि त्या विमा कंपन्यांचा फायदा करून दिला जातो। सत्तेतले असू द्या, विरोधातले असू द्या, सगळेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आपण शेतकऱ्यांची लेकर म्हणून सगळेच म्हणून घेतात। त्यामुळे सगळ्यांचंच काम आहे की तुम्ही सत्तेत असू द्या किंवा विरोधात असू द्या, जे शेतकरी विरोधी धोरण सरकारमध्ये जरी असलं तर तुम्ही ते शेतकरी विरोधी धोरण सरकारकडनं बदलून घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण आणलं पाहिजे। महाज्योतीच्या लाभार्थी संख्येत मोठी कपात करण्यात आली। 1 जुलैला जारी केलेल्या शासन निर्णयामुळे कपात झाल्याचं कळतंय। सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधी हिरावल्यात। ओबीसी, विजयएनटी, SBC आणि या विद्यार्थ्यांचं खरं तर नुकसान झालंय असा आरोप सकल ओबीसी महामोर्चाने केला। ओबीसी विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं यासाठी महाज्योती संस्था सुरू करण्यात आली, परंतु आता शासनाने निर्णय घेतलेला आहे की महाज्योतीची विद्यार्थी संख्या कमी करायची, म्हणजेच ओबीसीची विद्यार्थी संख्या कमी करायची अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्याचा GR शासनाने 1 जुलैला काढलेला आहे। त्यात सांगितलं गेलेलं आहे की बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल किंवा TRT असेल, या सर्वांना समान संख्या आणि समान निधी। तर हे कुठल्या आधारावर झालेलं आहे? कारण समाज वेगवेगळे आहे, लोकसंख्येचं प्रमाण वेगवेगळं आहे, त्यामध्ये ओबीसी समाज सर्वात जास्त आहे। अशा वेळी अमृत असेल किंवा बार्टी, सारथी असेल या संस्थांप्रमाणेच मराठा कुणबीला तितकंच, ओबीसी नाही तितकंच आणि ट्रायबल नाही तितकंच, हा न्याय बरोबर नाही आणि शासनाने याचा पुनर्विचार केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।